म्हणलं NIBM रोडला आता मोका सध्याला चर्चेचा विषय चालू आहे. मग म्हणलं मोकाला थांबूयात. आता मोकाचा आज ॲम्बियन्स तुम्हाला दाखवतो. नेमका मोका एवढा ट्रेंडिंगचा विषय आहे, तर नेमकं मोकाची सर्व्हिस कशी आहे मोकाला एक्सप्लोर करू आज ब्लॉगच्या निमित्ताने. नमस्कार. जिंदगीत कधी रामूच्या टपरीवरचा चहा न पिलेला माणूस नाही, आणि आज मोकाला यांच्यासोबत चहा पण मस्का खायला यावं लागलं म्हणजे बघा. आणि आज शेट लोकांना तर नाश्ता करायला डायरेक्ट मोकाला चालू आहे. त्याचा विषय नाही म्हणलं, लेस ट्रेंडिंगला मोकाचा विषय होता, म्हणून म्हणलं बघू एकदा आपण पण जाऊन येऊ कसं काय ॲम्बियन्स बघून येऊ. सुद्धा जेव्हापासून सरकारसोबत राहायची सवय लागलेली ना तेव्हापासून नाही असलं मोखान बिकान असलं काय पण आपल्या जिंदगीत आलेलं आहे. नाही तर 10 रुपयाचा चहा पिऊन जिंदगी काढणारा माणूस मी. श्रावण भाऊचा बड्डे नेमका सप्टेंबरमध्ये आहे. सप्टेंबरमध्ये बड्डे म्हणलं की मला डोकं फिरतं. त्यामुळे तुम्हाला मी एक टाईपचं सूत्र सांगतो तुम्हाला. जानेवारीमध्ये ज्यांचे बड्डे येतात ना, एक तारीख सोडून 22 सप्टेंबर सोडून 22 सप्टेंबरला जी लोक जन्म घेतात ती लोक मनाने लय चांगले असतात, प्रेमळ असतात, दुसऱ्यांचा लय विचार करणारे असतात, लॉयल असतात. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि बाय द वे परत एकदा भरपूर दिवसात ना आज आपण ब्लॉग चालू केलेला आहे. म्हणजे विषय काय होतो, मला समोरचं म्हणलं ना भाऊ तू ब्लॉग टाकत नाही, तेव्हा आठवतं आईला आपला तो पण एक साईड बिझनेस आहे. नेमका आज NIBM रोडला गेलतो. शेठ शर्माजींचं काम होतं. शर्माजींचा शो हैदराबादवरून पुण्याला शो ट्रान्सफर झालेला आहे आणि त्याचं काम आपल्याला भेटलेलं आहे. सो तेच बघायला आज NIBM रोडला आलतो. आणि तेव्हा जेव्हा समोरनं माणसं म्हणतात ना की बाबा हा तू आता व्लॉग टाकत नाही, तेव्हा माझ्या डोक्यात ट्यूब फिटती. सो मग तेच काम बघून आलो आणि त्याच्यानंतर म्हणलं आज बघू घरीच आहेच, तोपर्यंत काहीतरी व्लॉगचा कंटेंट तरी होईल म्हणून चाललेलो. तर म्हणलं NIBM रोडला आत्ता मोका सध्याला चर्चेचा विषय चालू आहे. मग म्हणलं मोकाला थांबूयात. पहिला फोन केला श्रावण भाऊला, म्हणलं येतो का, आता घरीच. तर म्हणलं येतो. बघू आता मोकाचा आज ॲम्बियन्स तुम्हाला दाखवतो. नेमका मोका एवढा ट्रेंडिंगचा विषय आहे, तर नेमकं मोकाची सर्व्हिस कशी आहे मोकाला एक्सप्लोर करू आज ब्लॉगच्या निमित्ताने. सो स्टे ट्यून. चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन पण ऑलवर सेट करा. तर आज आपल्याला एक लाईव्ह थॉट शिकाय भेटला. आता शर्माजींच्या पण आयुष्यात मस्त छोटे मोठे रील स्टार असेल, छोटं मोठं नाही म्हणते ना, आपल्यापेक्षा जर वरची पात्रता असली तर कधी कुणाला कमी समजू नाही. पण असंच तिने एक तिच्या लाईफमधला लाईव्ह थॉट सांगितलं मला की तुमच्या सराउंडिंगचे जे 4 लोक असतात त्या 4 लोकांचा विचार आपण आयुष्यभर करत बसतो आणि ती 4 लोक आपल्याला कधी पोचायला पण येत नाहीत. म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टीची गरज पडली कधी 4 लोक कुठं गायब असतात ते पण आपल्याला कळत नाही. आपण आयुष्यभर असा विचार करतो की आईला आपण हे काम केलं तर 4 लोक काय म्हणतात. म्हणून आज एकदम पद्धतशीरपणे मला हे ज्ञान भेटलेलं आहे की बाबा 4 लोक शेजारची आसपासची कोणी काय का म्हणा ना, आपल्याला जे करू वाटतंय आपल्याला जे बरोबर वाटतंय ते आपण आयुष्यात केलं पाहिजे. असतं आपल्या सर्कलचा विषय असतो. तुमच्या सर्कलनुसार तुम्हाला कळतं की बाबा अशा गोष्टी आयुष्यात आपल्याला पुढे नेऊ शकतात. म्हणून कधी पण आपला सर्कल निवडताना चांगला निवडा. बाकी काय नाही कोणाचं. कोण 4 लोक सगळे 4 लोकांना विसरून जावा. 4 लोक तुम्हाला घरी खायला आणाय देत नाहीत. मान वाटप घ्या जरा माझ्याकडनं, पण सबस्क्राईब करून टाका. बाकी आयुष्य लय मोठं पडलंय, दुसऱ्यांचा विचार करण्याचं आपलं संपूर्ण आयुष्य घालू नका. आपल्या मनाचं करा. मन काय म्हणतंय मनाचं एकदा ऐका, आयुष्यात तुम्हाला सक्सेस पण भेटेल. सो असे लाईफ थॉट माझ्याकडनं घ्या, जरा जिंदगीत पुढे जावा. तर आता आलेलो आहे आणि बघूयात आता ही कधी मंडळी कुठे बोल ना. मोकाच्या खाली आहे ते आलो 5 मिनिट. हो सो स्टे ट्यून बघत राहा. आता आज तुम्हाला सगळा मोकाचा रिव्ह्यू दाखवतो मंडळी. आज दाखवतो तुम्हाला. आज लय दिवसात ना भावाला तुमच्या मूड आलाय ब्लॉग करायचा एकदम जबरदस्त क्वालिटी कंटेंट करून टाकतो. सबस्क्राईब करून टाका. नमस्कार. जिंदगीत कधी रामूच्या टपरीवरचा चहा न पिलेला माणूस नाही, आणि आज मोकाला यांच्यासोबत चहा पण मस्का खायला यावं लागलं म्हणजे बघा. असं सर्कलमध्ये चाललंय ना हळूहळू की बाई ज्या सर्कलला लोक उत्सुक कोणाला भेटायला गेले की म्हणतात कोंड्रेडला चल, JWला चल. आणि आज शेट लोकांना तर नाश्ता करायला डायरेक्ट मोकाला चालू आहे. पण त्याचा विषय नाही म्हणलं, लेस ट्रेंडिंगला मोकाचा विषय होता, म्हणून म्हणलं बघू एकदा आपण पण जाऊन येऊ कसं काय ॲम्बियन्स बघून येऊ. सो इथं आल्याच्या नंतर खरंच म्हणजे जेवढं फेमस व्हायला पाहिजे ना आत्ताच्या काळात तेवढं झालेलं आहे, तेवढं बरोबर आहे. भारी ॲम्बियन्स आहे, सर्व्हिस भारी, 1 नंबर क्वालिटी. मग आता बघू स्टे ट्यून बघूयात बाकी पुढचं कसं काय नियोजन होतं दिवसभराचं. तर जेव्हापासून सरकारसोबत राहायची सवय लागलेली ना तेव्हापासून नाही असलं मोखान बिकान असलं काय पण आपल्या जिंदगीत आलेलं आहे. नाही तर 10 रुपयाचा चहा पिऊन जिंदगी काढणारा माणूस मी. कॅप्टन कॉफी शिवाय दुसरी कुठली कॉफी माहीत नव्हती आपल्याला. आणि आज कुठं काय जाण्यात येतं आपल्यालाच काय मेळ काढणार. आणि मग अशी तर काय म्हणतात कॉन्ड्रेडला जाऊ. आता कसलं कॉन्ड्रेड आईच्या गावात बदलं कॉन्ड्रेडला जाऊ. तुम्ही मोठी रील स्टार माणसं बाबा. आमच्यासारख्या गरिबांचं काम आहे का. आमचं अजून जरा
सक्सेस मंत्र चालू आहे आमचा, अजून आम्ही पूर्ण नाही झालेली आमची यश प्राप्ती. तुमचं काय, तुम्ही मोठ्या स्थानावर जाऊन बसलेली माणसं, आपलं थोडंफार ॲम्बियन्स पण आपल्याला चांगलं बघायचं होतं म्हणून मोकाला आलो. तेवढ्याच श्रावण भाऊचा बड्डे आलता आपल्याजवळ, म्हणलं फोटो सेशन पण होऊन जाईल. आलो पण श्रावण भाऊने आम्हाला पार्टीच नाही दिली. असं असते ना श्रावण भाऊ. श्रावण भाऊचा बड्डे नेमका सप्टेंबरमध्ये आहे. सप्टेंबरमध्ये बड्डे म्हणलं की मला डोकं फिरतं. थांबा तुम्हाला मी एक लाईफचं सूत्र सांगतो तुम्हाला. जानेवारीमध्ये ज्यांचे बड्डे येतात ना त्यांचा काय विषय स्किप करून टाकू. जानेवारी आपण स्किप करून टाकू. फेब्रुवारीमध्ये ज्यांचे बड्डे येतात ना ती माणसं अशी जरा भोळी माणसं असतात, प्रामाणिक माणसं असतात. फेब्रुवारी नंतर कुठला विषय आला, मार्चमध्ये ज्यांचे बड्डे असतात ना ती चांगले असतात पण किडेले असतात अंगात. मार्च नंतर आलं एप्रिलमध्ये ज्यांचे बड्डे असतात, एप्रिलमध्ये जन्म घेणारी जे कोण असन, एप्रिलमध्ये जे जन्म घेतात ते एकदम मनाने प्रामाणिक माणसं असतात. एप्रिल नंतर विषय येतो कारण जिंदगीचं सूत्र हरवलंय सगळं. मे मध्ये ज्यांचे बड्डे येतात ना ती माणसं जरा कामचुकार असतात. तर विषय आला जूनचा. जूनवाल्या माणसांना पण आपण स्किप करून टाकू. जून नंतर जुलैमध्ये जी प्रजाती जन्म घेते त्या प्रजातीला दुसऱ्यांचं काय पडलेलंच नसतं. ऑगस्टमध्ये ज्यांचे जन्म असतात ना धर्तीवर बिना कामाची माणसं आलेली असतात. 28 ऑगस्ट सोडून बरं का, 28 ऑगस्टला जरा विषयाचा मामला आहे. ऑगस्ट नंतर येतो सप्टेंबरमध्ये ज्यांचे बड्डे असतात एकदम हरामखोर माणसं असतात. 8 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत जी माणसं जन्म घेतात ना एकदम हरामखोर माणसं असतात. माझी पर्सनल दुश्मनी ह्या माणसांसोबत. नंबरची चोर माणसं असतात, दुसऱ्यांच्या वस्तू चोरून घेऊन जातात. पण सप्टेंबरमध्ये पण एक ट्विस्ट आहे. कधी असतं 8 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या गॅपमध्ये जी माणसं जन्म घेतात ना एकदम थर्ड क्लास क्वालिटीची माणसं असतात. म्हणजे ह्या माणसांना दुसऱ्यांचं काय पडलेलं नसतं, दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्याचं काम ही माणसं करतात. आणि एक तारीख सोडून 22 सप्टेंबर सोडून 22 सप्टेंबरला जी लोक जन्म घेतात ती लोक मनाने लय चांगले असतात, प्रेमळ असतात, दुसऱ्यांचा लय विचार करणारे असतात, लॉयल असतात, चांगली माणसं असतात. 22 सप्टेंबरला काय नाही म्हणू शकत. सो आपण पुढे जाऊ सप्टेंबर नंतर. हा पण एवढं आहे सप्टेंबरमध्ये माणसं जन्म घेणारी चोर माणसं आयुष्यात असतात. म्हणून सप्टेंबरमध्ये जे जन्म घेतात ना त्या माणसांपासून सावधान हवं. जी 26ला घेतात ती तर लय हरामखोर असतात. सप्टेंबर नंतर विषय राहिला ऑक्टोबरचा. ऑक्टोबरमध्ये जी माणसं जन्म घेतात ती दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकतात. ऑक्टोबर नंतर आला नोव्हेंबरमध्ये जी माणसं जन्म घेतात ती माणसं एकदम समोरच्यासाठी लॉयल माणसं असतात. समोरच्यासाठी लॉयल माणसं असतात, प्रेमळ माणसं असतात, दुसऱ्यांचा लय विचार करतात. स्वतःचं चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट काय स्वतःचं चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट बघतात. स्वतःचं चांगलं नाही, स्वतःचं चांगलं आणि दुसऱ्यांचं पण चांगलं अशी करण्याची भावना नोव्हेंबरवाली माणसं ठेवतात. तर विषय आला डिसेंबरचा. डिसेंबरमध्ये सगळी माणसं चांगली असतात पण 20 डिसेंबर सोडून 20 डिसेंबरवाली हरामखोर माणसं असतात. स्टे ट्यून. आता बघा तुम्हाला जानेवारी ते डिसेंबरपर्यंत सगळा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. जाऊ दे थंड घे. तुम्हाला 1 जानेवारी ते 30 डिसेंबरपर्यंत सगळा कॉन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. काय झंझटमारी चालू आहे आयुष्यात. सो बघूया आता मी तुम्हाला इथलं ॲम्बियन्स दाखवतो जरा. आमच्याकडे काही बोलायला शब्द नाही आहेत. लय दिवसातनं ब्लॉग करते तुमचा भाऊ. 1 लाईनर निघा नाही सध्या, थोड्या दिवसात निघन. किती जरी भाऊ तुमचा खाली गेला तरी शून्यातून परत वरती यायची भावना ठेवतो, क्षमता ठेवतो तुमचा भाऊ. म्हणून सबस्क्राईब करून टाका. बाकी बघू पुढं काय होतं. अजून इथं आहे जरा अजून एक शेट लोक यायची तिथं. शेट लोकांचीच वाट बघत बसलेलं आहे. सो कधी येतात बघू. स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. सो तर मंडळी लय वेळ झालं बसलोय, टाइमपास होतोय. म्हणलं काहीतरी तुम्हाला 4 शब्द चांगले सांगावं. तर मग आपण ज्या मुद्द्यावर होतो 4 लोक जिंदगीत काय म्हणते आणि कसं काय करतात. माझ्यासारखं अस्तित्व तुम्ही तुमचं निर्माण करा. 4 लोक जिंदगीत काय म्हणते आणि सगळं सोडून द्या. आणि काय म्हणतात जिंदगी 4 दिवसाची, आज हे करा आणि उद्या ते करा. मी तर सांगतो तुम्हाला माझी 4 दिवसांची जिंदगी आहे. मी 4 दिवस तुम्हाला बघ करताना दिसन. असला माणूस आहे मी. म्हणजे आयुष्य कसं एन्जॉय करायचं ना एखाद्याने माझ्याकडनं शिकावं. आयुष्यात एवढा डाऊनफॉल पण बघितला, सगळ्या गोष्टी आयुष्यात बघितल्या, ज्या गोष्टी आयुष्यात नाही बघायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आयुष्यात बघून बसलेला माणूस आहे मी. म्हणजे लय चढ उतार आयुष्यात आले पण कधी खचलो नाही. 4 लोक काय म्हणते याचा विचार केला नाही. 4 लोकांची परवा काल पण करत नव्हतो, आज पण करत नाही. जे बाकी जिंदगी कसं रूप दाखवून तशा तऱ्हेने जगायचं. आणि बाय द वे सरकार लोकांना धन्यवाद. आज एक चांगलं मोटिव्ह कंटेंट तुम्ही आम्हाला देऊन गेले. काही विषय नाही, चालायचं. आता बघू तुमचं पण काम करून टाकू आपण थोड्याच दिवसात. बाकी स्टेट येऊन बघूयात आता पुढं काय होतंय. सगळं आता इथलं उरकलेलं आहे.
जरा 1-2 शेट लोकांचीच काम होती इथं, म्हणून म्हणलं तेवढं आपण ओरकून घेऊ. सो स्टे ट्यून. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि आयुष्यात स्वतःवर निर्भर राहा. कधी कुणाला प्रमोशनसाठी काय बोलू नका. अजून एक गोष्ट कळली की समोरचं किती पण चांगलं असू द्या, समोरचं किती पण आपल्या जवळचं असू द्या, किती पण मोठं असू द्या, त्याला कधी म्हणू नका तुम्ही की भाऊ आपलं एक काम करण, आपलं प्रमोशन बिमोशनसाठी कधी कुणाच्या हातपाया पडू नका. बाकी स्वतःच्या जीवावर स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. आज लय गोष्टी शिकाय भेटल्या, चांगल्या वाईट सगळ्या जाऊ त्या, चालायचं, जिंदगी हे चालत राहतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कुणाचं वाईट करण्यावर तुलायचं नाही. लय बरीचशी लोक असतात की त्यांना दुसऱ्यांचं वाईट केल्याशिवाय चांगलंच होत नाही. सगळ्या गोष्टी एका साईडला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिंदगीत सगळ्यांचं चांगलं करा. पुढच्याचं चांगलं करायचं म्हणलं ना, तुमचं पण आयुष्यात चांगलंच होणार. श्रीमंतांच्या यादीत आपलं नाव नाही आलं तरी चालेल, पण माणुसकीच्या यादीत मित्र आपलं सर्वप्रथम नाव आलं पाहिजे ना, अशी भावना एक मनात ठेवा. बाकी सगळं आपण जसं दुसऱ्याला देतो तसंच आपल्याला भेटतं. कर्माचं फळ आपल्याला जसं आहे तसंच भेटतं. जर तुम्ही एखाद्याचं वाईट केलं, तुमचं वाईट होणार. जर तुम्ही एखाद्याचं चांगलं केलं, तुमचं चांगलं उशिरा का होईना पण होणार म्हणजे होणार. म्हणून असतात बरीच लोक असतात जे आयुष्यात तुम्हाला वाट लावायचे पण प्रयत्न करतात. काही लोक असतात की तुम्हाला वरती नेण्याचा प्रयत्न करतात. ती लोक ओळखायला शिका. त्या लोकांपासून ज्यांच्या जवळ जायचं त्यांच्या जवळ जावा, ज्यांच्या लांब जायचं ते आपल्याला कळलं पाहिजे ना. आता आपल्या ह्याच्यावर झालं, कुणापासून किती लांब जायचं आणि कुणाच्या किती जवळ राहायचं. जवळ बसणारे पण डसणारे असतात आणि लांब असतात त्यांना पण आपली काय वेळेस काळजी असते. जास्त जिंदगीत कोणाचा लोड घेऊ नका. समोरचं आपल्याला जेवढं इम्पॉर्टन्स देतंय त्याला तेवढंच इम्पॉर्टन्स द्या. बाकी त्याच्या पुढं करून जिंदगी नाही चालत. कुठे जरी मोठं असलं दुर्लक्ष करा. तुमचं चांगलं करत असलं तर नक्कीच त्याचं चांगलं करा, पण तुमचं जर वाईट करण्यावर तुललेलं असलं तर 100% तुम्ही त्याची साथ सोडून द्या. बाकी स्टेट येऊन बघू आता आजच्या ब्लॉगमध्ये नेमकं काय होतंय. मला तर वाटत नाही आता घरी गेलो काय इंटरेस्टिंग होईल, पण आता इथून जायची वेळ आलेली आहे. सगळं काम मीटिंग होती आपली, जरा इम्पॉर्टन्स मीटिंग होती आयुष्याबद्दलची, तेवढी आपण आज केलेली. सो स्टेट येऊन कोण सोबत येते तुम्हाला दाखवू शकत नाही सध्या. कोण सोबत येते ते बघण्यासाठी दुसऱ्या चॅनलवरचा ब्लॉग बघून या. तो चॅनल गुपित चॅनल आहे, रील स्टार लोकांचा चॅनल आहे तो. सो स्टे ट्यून. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. तर मंडळी डन फॉर द डे. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. भाऊ तुमचा कन्सिस्टन्स राहायचा प्रयत्न करतोय, पण भावाला काय काम धंदा कॉलेज धंदा काही सुधरून द्यायला नाही. पण बघूयात तुमच्यासाठी आपण सारखे जेवढे जास्त ब्लॉग आणता येतील तेवढे जास्त ब्लॉग आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येऊ. बाकी आज जमलं, आज जरा थोडी वेळ होती म्हणून त्याच्याच निमित्ताने म्हणलं इकडं काम होतं, आपलं एक ब्लॉग तरी होऊन जाईल. सो बाय द वे आजचा ब्लॉग कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा.